या सगळ्या उपाययोजनांसाठी काय काय करता येईल यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपण सर्व जमलेलो आहोत. तर नगरपंचायतच्या वतीने सन्माननीय नगरसेविका रजनी शिंदे मॅडम आणि आपण सर्व सन्माननीय ग्रामस्थ यांचे मी नगरपंचायतच्या वतीने स्वागत करते आणि आजच्या या विषयास आपण चर्चेला प्रारंभ करू अशी विनंती करते. विषय आहे शहापूर नगरपंचायत हद्दीत वाढत्या उष्णतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याबाबत. महोदय, सध्या आपल्या शहापूर तालुक्यातील तापमानाने 46°C टप्पा ओलांडलेला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वृक्षतोडीमुळे निर्माण झालेली ही स्थिती नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी चिंताजनक आहे. या संकटावर मात करण्यासाठी आणि भविष्यात तापमान कमी करण्यासाठी नगरपंचायत स्तरावर खालील बाबींवर तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नंबर 1, पाणी बचत आणि भूजल पुनर्भरण. रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्ती. नवीन इमारतींना परवाना देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असणे अनिवार्य करावे आणि जुन्या इमारतींना यासाठी सवलत देऊन प्रोत्साहित करावे. कूपनलिका पुनर्भरण. नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक कूपनलिकांचे पुनर्भरण करून भूजल पातळी वाढवण्यासाठी तांत्रिक उपाय करावे. गळती रोखणे. शहराच्या पाणी पुरवठा मुख्य वाहिनीतून गळती शोधून ती तातडीने थांबवावी जेणेकरून पाण्याची नासाडी टाळता येईल. नंबर 2, वृक्षारोपण आणि संवर्धन. मियावाकी वने. उपलब्ध मोकळ्या जागेवर मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्ष लागवड करावी ज्यामुळे कमी जागेत जास्त थंडावा निर्माण होईल. रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड. मुख्य रस्त्यांच्या कडेला सावली देणारी स्थानिक झाडे उदाहरणार्थ वड, पिंपळ, लिंब लावावीत आणि त्यांच्या संगोपनासाठी ट्री गार्डची व्यवस्था करावी. प्रत्येक घरासाठी वृक्ष एक घर एक झाड ही मोहीम राबवून नागरिकांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करावे. नंबर 3, शहर थंड ठेवण्यासाठी तांत्रिक उपाय. कूल रूफ संकल्पना. नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व इमारतींच्या छतावर पांढरा परावर्तक रंग लावल्यास इमारतींचे अंतर्गत तापमान 2 ते 5 अंशांनी कमी होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी लोकांना थंड पाण्याची व्यवस्था करणे. सावलीच्या ठिकाणी जसे की रिक्षा स्टँड, बाजारपेठ, उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय या भागात तात्पुरत्या स्वरूपाच्या पाण्याची सोय करणे. नागरिकांना उन्हापासून दिलासा द्यावा. नंबर 4, जनजागृती आणि हीट ऍक्शन प्लॅन. शहापूर शहरासाठी स्वतंत्र हीट ऍक्शन प्लॅन तयार करावा ज्यामध्ये उष्णतेच्या लाटेच्या वेळी घ्यावयाची खबरदारी आणि आरोग्य सुविधेची माहिती असेल. आपल्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत या विषयांवर गांभीर्याने विचार करून त्वरित कारवाई करेल अशी मला खात्री आहे. तुम्ही कॉन्क्रिटीकरण करताना तुम्ही पर्यावरणाचा काही विचार करत नाही. प्रस्तावित करताना पर्यावरणाचा विचार करून आता कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. कुठली केलेली मला एक सिंगल दाखव. एक सिंगल एक्झाम्पल दाखव. ऑलरेडी झालेली आता कुठल्या गटारीतनं कुठल्या रोडमधनं पाणी मोठं झालं. तुम्ही पाणी जमिनीत मोडण्यासाठी काय उपाययोजना केलेली त्याप्रमाणे मास्टर प्लॅन तयार केला. रोड बनवताना कॉन्क्रीट आलं ते पण कॉन्क्रीट तुम्ही जे एस्टिमेट मध्ये बनवतात त्या पद्धतीने वापरलं जातं. त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशन करतात. काय क्रॉस व्हेरिफिकेशन ओव्हर कटिंग करून तुम्ही कधी लॅब मध्ये चेकिंगला नेलेत का? आता या ज्या सूचना करतायत त्या तुम्ही एकदम गंभीरतेने घ्या. ठीक आहे, तुम्ही केले नाही ते आम्हाला आता आपण आलोय कशासाठी ज्या चुका झालेल्या आहेत त्या आता सुधारायच्या. काय तुम्हाला जे आता हे बोलतायत तर तो गंभीरतेने तो विषय घ्या आणि त्या विषयावरती नंतर व्यवस्थितरित्या तो झाला पाहिजे. आता ठीक आहे आम्ही मान्य करतो काय झालं सोडून निघून पण गेल्यानंतर पण दुसऱ्या काय बोलत त्यांनी काय केलंय आम्हाला माहिती नाही. हे असं चालणार नाही. पैसे आमचे लक्षात मला उद्योगपट्टी करायचं कॉन्क्रीट दिलेलं नाही ना. आणि हे बघा नगरसेवक आहेत आज 5 वर्ष राहतील 5 वर्ष निघून जातील. परंतु त्यांनी पण विचार करायला पाहिजे सर्व नगरसेवकांनी का शहापूर आपला आहे तो आता करत नाही. ठीक आहे याच्या पुढे आता त्यांना आता ऍक्च्युली इथं सर्वच आल्या पाहिजे. सर्वांचं काम होतं कारण हा शहापूर नगरपंचायतचा विषय आणि शहापूर गावाचा विषय होता. सर्वांनी आले असते जबाबदारी जेवढी तुमची आहे ना तेवढी त्यांची पण आहे. जास्त त्यांची आहे. तुमच्यावर जे अंकुश ठेवण्याचं काम सर्व ठीक आहे चला तुम्हाला पण याच्या पुढं तुम्ही लोकांनी पण त्यांना सांगा का हा जो विषय तो गंभीरतेने सर्वांनी घ्या
आणि ज्या विषय आता कुंदर साहेब जे बोलले तुम्हाला, ठीक आहे तुम्ही मागच्या टायमाला काय नसतील केले सोडून द्या, मागं झालेला ना आम्ही सर्व माफ करतो, पण आत्ताच्या घडीला आत्तापासून ज्या गोष्टी आहेत ना त्या सर्व सूचना मीटिंग मध्ये झाल्या पाहिजे. त्या मीटिंग मध्ये किती नगरसेवकांनी हे बोला नाही, कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. आणि उद्या जर असा कोणी नगरसेवक वाकड्यात जाऊन जर बोलत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही बघतो कोणाला काय गोष्टी करायच्या. जर तो गावाच्या विकासाच्या विरोधात जात असेल आणि फक्त कमाई करायचा विषय असेल, मग त्याला काय धडा शिकवायचा तर आम्ही शिकू. पण तुम्ही कायद्याप्रमाणे तुम्ही पण नीट राहा. आणि जे नियम आता बोलतायत, जिथं जिथं आपल्या चुका झाल्यात त्या परत होता कामा नये, या विषयावरती तुम्ही गंभीर राहा. आणि या सर्व नोटीस करताना परत सीओ साहेबांची तुमची अख्ख्यांची एक मिटिंग झाली पाहिजे. ते सर्व झाल्यानंतर जेव्हा आपण मार्ग काढू त्यावेळी सीओ साहेब, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि आपण सर्व मिटिंग घेऊ. म्हणजे सर्व प्लॅनिंग करा तुम्ही आणि मग आपण बसू. त्याच्यातून जेव्हा चांगला निघाल ना तर त्याच्यात फायदा तुमचा आहे, नगरसेवकांचा आहे, गावकऱ्यांचा आहे, सर्वांचा विषय. तर त्यांना ते सांगा का सर्वांना मिळून आता मिटिंग लावा सीओ साहेबांनी. आता केलेच जाऊ दे, आता काय करायचं मागचा काढत बसला ना तर इथं काही भेटणार नाही. आता आपल्याला काय करायचं ते करा. ज्यांनी केलं नाही त्यांना करायला भाग पाडा. काय करा, गटारीत तुम्हाला लागेल तर त्याच्यातले एक्सपर्ट पाहिजे असतील तर मी स्वतः येईन, मी स्वतः तुम्हाला पुरवीन ते एक्सपर्ट. कसे पाणी कुठे कसं काय मुरवायचं ते सगळं टेक्निकली, ग्राउंड वॉटर कसं रिचार्ज करा ते सगळी टीम मी आणेन. फक्त तुम्ही करा. आजच एक निवेदन दिलेले आपल्याकडे सकाळी आलो. आज खरं तर खूप सुंदर योग आहे. आज जागतिक जैवविविधता दिवस आहे. जैवविविधता जर आपल्याला मेंटेन करायची असेल तर पहिल्यांदा वृक्ष लावलेच पाहिजेत, पाणी मोरवलंच पाहिजे आणि तापमान वाढ रोखलीच पाहिजे. काय झाले 7-12वर फक्त माणसाचं नाव असतं आणि त्याला असं वाटतं की माणूस हाच या सगळ्या गोष्टीचा करताय. पण जर तसं बायोडायव्हर्सिटी बघितली तर आपण 0.1% पण नाही आहे. तर आपण एकाच 0.1% त्याला 1% पकडूया. अख्ख्या 99% लोक बाकीच्या जीवांचं, विषाणूंचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं, कीटकांचं सगळ्यांचं जीवन हैराण करून टाकलंय. आपण आपलं जीवन सुखकर करण्यासाठी काही क्षणासाठी आता आपण AC लावून बसलो, बाहेर 46 आहे ना, आता आपण 20 मध्ये बसलोय. ते जो 26चा डिफरन्स आहे ना तो परत बाहेरच टाकला जातो. जिथं कुठेतरी ढीग झालाय तर कुठेतरी खड्डा झालेलाच आहे आणि हा आपण केलेला आहे. आणि त्याची शिक्षा मात्र त्या पक्षाला बाहेर तडफडून त्याचा जीव जातोय पाण्यावर, त्याची आपण काळजी नाही करत आहे. तर फक्त वृक्षारोपण केलं तर जलसंधारण ऑटोमॅटिक होणार आहे. कारण तीच मुळे जमिनीत पाणी घेऊन जाणार आहे. तीच पाणी जेव्हा जमिनीतली शुष्कता वाढेल तेव्हा ते पाणी वातावरणात सोडणार आहे आणि ह्युमिडिटी मेंटेन करणार आहे. पण आपल्याला असं वाटतं की रोड 30 चा 40 फूट झाला पाहिजे. मग तो 40 फूट करताना बाबा मध्ये एखादा 2 फुटाचा डायव्हर्जंट आपण 2 झाडं लावता येतील का विचार कोण करत नाही. आहे ती झाडं तोडता कशी येतील हेच विचार करतो. एक झाड 150-200 वर्षाचं झाड आपण एका मिनिटात तोडतो आणि त्याच्याऐवजी आपण फक्त 1-2-3 फोटो काढतो आणि 4 झाडं लावतो. तर आपण हे आता मीटिंग नंतर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की 2 झाडं आणली तर आपण लावून म्हणजे कृतीयुक्त काम सुरू करूया. कुठेतरी 2 झाडं लावूया आणि ती जगूया, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अधिकाऱ्यांनी किंवा वरून स्कीम आली पाहिजे ती इथल्या नगरसेवकांनी किंवा लोकनियुक्त जे आहेत त्यांनी ती राबवली पाहिजे. त्यासाठी लोकांचा सहभाग असला पाहिजे. पण आज उलट झाले, लोक आली की सर काहीतरी चालू करा, मग अधिकारी आलेत मग वरती चालले. म्हणजे आपण उलट चाललोय. आपलं अपवर्ड कम्युनिकेशन चाललंय, डाऊनवर्ड कम्युनिकेशन नाही आहे. शासन स्कीम देतं आणि सांगतं की लोकांचा सहभाग वाढवा, लोकांचा सहभाग वाढवा आणि लोक येत नाही. आता लोक आली की बाबा काहीतरी करा, मग त्यांनी मिटिंग लावल्या, त्या मिटिंगला काही 4 जे जागरूक आहेत ते आले आणि मग अधिकाऱ्याला उत्तर देतात. हे उलट चालले. खरं असं पाहिजे की वरून खाली केलं पाहिजे. चल आपण सुरुवात झाली, कुठून झाली त्याच्यापेक्षा आता आपण असं समजूया की सुरुवात झाली. तर मी सगळ्यांना आता एक शहापूर पर्यावरण रक्षण मंच आपल्या संतोष शिंदे भाऊंनी चालू केला. सगळे लोक त्याच्यावर व्यक्त होत असतात, भरपूर आयडिया देत असतात. पण खरं हे कुणाला सुचलं पाहिजे, हे अधिकाऱ्यांना सुचलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणजे लोकांना बोलून ते केलं पाहिजे. लोकांनी आता केलं तर मला असं म्हणायचं की आता काही दिवस राहिलेत पावसाला. 8-10 दिवसात पाऊस चालू होईल. आपण पकडूया की 7 जूनला पाऊस चालू होतो. 7 जूनच्या पावसाळ्यात किती झाडं लावायचं असं काही तुम्ही नियोजन केलंय का की बाबा ह्या पावसाळ्यात आपल्याला 1000 झाडं लावली पाहिजे. किंवा एक असं करा, वॉर्ड रचनेचा एक स्पर्धा भरवा की कुणाच्या वॉर्डमध्ये सगळ्यात चांगली झाडं लागतात, कुणाच्या वॉर्डमध्ये सगळ्यात चांगलं जल पर्यावरणाचं काम होते, कुणाच्या वॉर्डमध्ये सगळ्यात चांगलं काम होते. एखादी तुम्ही नगराध्यक्ष योजना काढा, शहापूर नगराध्यक्ष
बेस्ट वॉर्ड म्हणून एखादी संकल्पना राबवा, सगळे त्यात सहभागी होतील. आमचं कॉलेज, आमच्या कॉलेजमधून आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये काम करायचो. आम्हाला कुठलाच वॉर्ड नाही ना, आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आमची काही लोक पाठवू आणि तिथं चांगलं काम करून देऊ. आमचा जो काही अभ्यास असेल तो जर ह्या वापरण्यासाठी येत असेल तर आम्ही त्याला कायम 24/7 अवेलेबल असू. जसं सरांनी सांगितलं की आधी घर बांधायला काढलं की पाणी उपसायला लागायचं, आता 200 फूट खाली गेलो तरी ड्रायच आहे. तर ह्याच्यासाठी प्रत्येक, आता मला कोणतरी सांगितलं की सांडपाणी आहे वगैरे वगैरे, तर खूप चांगले प्रकल्प आहेत. जलतारा करताना फक्त पाणीच नाही मुरवलं जातं, फिल्टर करून मुरवलं जातं. आणि जेव्हा पाणी कोळसा असेल, वाळू असेल, ह्याच्यातून मुरतं विटाच्या चुरातून, तेव्हा त्यातलं सगळी दुर्गंधी निघून जाते, त्यातले बॅक्टेरिया मरून जातात. उलट त्या नाल्यामध्ये आलेली घाण ते बॅक्टेरिया कुजून ते आणखीन कंपोस्ट करतात. की तुम्ही बघा, केरळमध्ये एक गाव आहे, त्यांनी सगळ्या गावांची जे सांडपाणी एकत्र केलं, त्या सांडपाण्याला त्यांनी 2 लाईनी केल्या. एका बाजूला वळवलं तर एक टाकी भरते, एका बाजूला वळवलं की दुसरी टाकी भरते. एक टाकी भरली की ते त्याच्यावर माती आणि थोडंसं शेण टाकून पालापाचोळा टाकतात, ती कुजवत ठेवतात. मग 6 महिने ती टाकी भरते. 6 महिने ती टाकी भरून ह्या 6 महिन्याला सगळं खत गावाला फ्री कंपोस्ट म्हणून दिलं जातं. म्हणजे एक झालं की त्यांचं सांडपाणी गेलं. बायोगॅस तयार करून प्रत्येकाला प्रॉपर फुकटमध्ये गॅस मिळतो, खत मिळतं, सगळ्यांच्या घरावर सोलर आहे ते मिळतं. प्रत्येकाला कंपल्सरी आहे की त्यांनी त्याच्या टेरेसवरती व्हाईट कलर द्यायचा, कारण त्याच्या टेरेसवरती जर त्यांनी व्हाईट कलर दिला 5 तो आपोआप फॅन कमी करेल, एसीचे लाईट कमी करेल, कन्झम्पशन कमी होईल. म्हणजे घेणारं गाव देणारं झालं. आता ते सोलर ऊर्जा विकतं, राहिलेलं खत विकतं, जी काही भाजीपाला येतो त्यातून लोकांना रोजगार निर्माण झाले. मग ही संकल्पना जर एखादं गाव करत असेल तर आपण एवढी मोठी नगरपंचायत असून मग आपण का करत नाही? तर आपण असं म्हणतो की नगरपंचायतीला निधी येत नाही, गावाला येतो, तर आपल्याकडे एखादी शेजारच्या आसपासचे ग्रामपंचायत आहे, गोटेघर असेल, कळंब असेल किंवा कुठली असेल, त्यांना आपण त्यात समाविष्ट करून त्या योजनेतून का करू शकत नाही? हे केलं पाहिजे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की पहिल्यांदा प्रत्येक जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांची तिथल्या वार्डातल्या एवढे चांगले लोक आहेत आपल्याकडं की ज्यांना सगळा अभ्यास आहे, पण त्यांचा वापरच आपण नाही करून घेतो. त्यांचा वापर करून घ्या, ते वापर करून द्यायला तयार आहे. त्यांनी कुठेही, मला नाही वाटत की त्यांनी सांगितलं की मला सुट्टी नाही, मला किंवा काय काम आहे. ते स्वतःहून येतील, म्हणजे श्रमदानाला येतील, वेळही देतील. गरज पडलं तर आम्ही काही लागत असेल तर तीही मदत करायला तयार आहे. श्रम, वेळ, पैसा तिन्ही द्यायला मी तयार आहे. ते झाडं आम्ही आणून देऊ, लावू, त्याचं देखभाल करू. पण मला असं वाटतं की आता ही जी चर्चा होती यातून आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करू. 3 लातूर झालं, जे गाव रेल्वेनं पाणी आणत होतं, आता ते 70-77 हजार झाडं लावते 2-3 वर्षात. आणि ते म्हणजे आम्ही कुणाला द्यायचं असेल तर सांगा, कारण आम्ही कुणामध्ये उभं राहिलो तर आता आम्ही द्यायला तयार आहोत. तर आपण कधी घेणार, कधी स्वतः उभं होणार, कधी देणार? जर आपण देणार व्हायला पाहिजे. आपण नुसतं म्हणतो शहापूर हे तलावांचं गाव, निसर्ग संपन्न गाव, कुठेही बाहेर फिरलं तर तुम्ही 2 मिनिटं उभं नाही राहू शकत, अशी अवस्था आहे बाहेर. कुठे एखाद्या झाडाच्या सावलीला सुद्धा आपल्याला गाडी लावायला जागा नाहीये. तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि तापमान वाढ हे विषय खूप महत्वाचे आहेत. मी फार्मसीचा बॅकग्राऊंडचा व्यक्ती आहे म्हणून सांगतो. रक्त आता वाहतच नाही, रक्त सरकतंय आणि ते एकदा कुठेतरी जाऊन गोठून जाईल आणि आपल्याला स्ट्रोक येऊन मरू, तेव्हा असं वाटेल की अरे आपण आधी करायला पाहिजे होतं. तर हे करायची वेळ ऑलरेडी निघून गेली, पण आता कधीतरी सुरू करूया. आणि आता एवढ्या सगळ्या मंचाच्या लोकांतून एवढी लोक एका फोनवर आली तर तुम्ही विचार करा, जर चर्चेला एवढी लोक येतील तर आम्हाला पण लोक येतील. तुम्ही फक्त एखादं काहीतरी अनाऊन्स करा, आम्ही तुमच्याबरोबर नक्की असू. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे 700 पर पर्सन 1 झाड अशी काहीतरी योजना सुरू करा. दुसरी गोष्ट, आपल्याला काय प्रोव्हिजन करता येईल मेंटेनन्ससाठी. त्या दिवशी मी मीटिंगमध्ये विषय काढला होता की 17च्या 17 वॉर्डचे लोक टॅक्स भरतात आणि टँकर पुरवठा फक्त काही वॉर्डला होतो. समजा 1 नंबर 2 नंबर अशा काही वॉर्डलाच होतो. आणि जिथे हे उरलेले 15 वॉर्ड आहेत तिथे पाण्याचा टँकर जेव्हा गरज असेल तेव्हा नगरसेवक फोन करतात, तेव्हा जर गेला तर जातो. मग उरलेल्या 15 वॉर्डच्या जो नळपट्टी जी आहे तो टॅक्स तो झाडांच्या मेंटेनन्ससाठी वापरताच येईल ना तुम्हाला. त्याचं पाणी देण्यासाठी ते टँकर वापरा. तुमच्याकडे प्रोव्हिजन आहे. आणि आता त्या दिवशी आपण बजेटमध्ये मेंटेनन्स प्रोव्हिजन ठेवलेली आहे, ते त्यात फायनल करून टाका. आणि आता बिल्डिंगचं परमिशन असं आहे की बिल्डिंगच्या परमिशन हल्ली अशा होतात की हे जे टीपी आहे टाउन प्लॅनर ते कोणाला सांगत नाही. म्हणजे तुमच्या वॉर्डमध्ये जरी बिल्डिंग बांधायची असेल आणि तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी असाल तरी तुम्हाला
आम्हाला सांगणार नाही, असं कुठलीही प्रोव्हिजन नाही, अशी कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे ते आम्हाला सुद्धा सांगत नाही. ऑनलाईन मॅप त्यांचा जातो बिल्डरचा, तो ऑनलाईन भरून सगळी इन्फॉर्मेशन भरली जाते. मग ऑफलाईन एखाद्या वेळेला फक्त बिल्डरला यायला लागतं. ते जे अधिकारी असतील ते तिथे लोकल जाऊन त्या स्थानावर जाऊन तिथे मॅपिंग करतात आणि परमिशन ऑनलाईन देतात. त्यामुळे आपल्याला तिथे कोणालाही सांगत नाही. जर ह्यात काय करता आलं तर टिपींना सांगून, आता गडगे टिपींना सांगून रेन हार्वेस्टिंग कंपल्शन करा. नाही ना, आहे शहापूरमध्ये कंपल्शन होईल हे तुम्ही कसं सांगणार? नाही, सर्वांनाच आहे, ते बंधनकारक आहे. रजनीने पत्र दिलं, तुम्ही ठराव केलाय ना, आता तुम्ही सुरुवात करा त्या गोष्टीची. अंमलबजावणी झाली पाहिजे. टाउन प्लॅनर कडे जो बिल्डर येतो तो परस्पर जेव्हा तुम्ही मॅपिंग साठी जाता तेव्हा एकच शब्द सांगायचे, रेन हार्वेस्टिंग कंपल्शन करा. तुमच्या नवीन बिल्डिंग सगळ्या सॉर्ट आउट होतील. रेन हार्वेस्टिंगचाच नको नुसता, पण त्या बोरिंग पण जे आहेत झाडं पण ना, लावली. झाडं पण लावणं कारण तो पाहिजे. त्या प्लॉट मधली किती झाडं तोडतो आणि किती लावतो. काय होतं, तो प्लॉट साफ करताना सगळा जेसीबी सगळा साफ करतात, पण झाडं लावायची प्रक्रिया कधी कोण करत नाही. त्याच्या बाजूला झाडही पाहिजेतच. गुंठ्याप्रमाणे जी गुंठा जेवढे प्लॉट आहे तेवढं पण झाडं लावलीच पाहिजे. की नगरपंचायतला ह्या व्यक्तीने एवढी झाडं लावली तर त्याच्यासाठी आम्ही हे बक्षीस देऊ, अशी काही प्रोव्हिजन करा. सोसायटीला करा, प्रत्येक योजना. किती आहे सोसायटी आहे, काय किती वॉर्ड आहे, किती एरिया आहे, ती आळी आहे, असं काहीतरी प्लॅनिंग सर्व. मग आम्हाला सर्वांना बोलवा, सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि त्या माध्यमातून आपण काय करतोय या गोष्टीची. आणि आमची एक राहील त्याच्यात एक जी काही आपली शापूर गावातली लोक आहेत त्यांची एक कमिटी तुम्ही तयार करा तुमच्यावरती, का बाबा या सर्व गोष्टीवर लक्ष राहील, तरच तो काहीतरी मार्ग निघेल त्याच्यात. बांधकाम परवाना देतानाच हे कंपल्सरी करा की त्यांनी रेन वॉटर म्हणजे कम्पिटिशन सर्टिफिकेट देतात तेव्हा तर आपली बॉडी बघायला जाते का नाही, तेव्हा तर त्यांनी काय केलं चांगलं. पर्यावरणासंबंधी केली चित्र असं नाही आहे. पण तरी सुद्धा काही मला इथे आल्यानंतर कळलेल्या गोष्टी अशा आहेत की पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याकरता नगरपंचायतकडे कुठलीही तरतूदच नाही. खरंय, विकास कामाच्या वेळेला जे काही झाडं तोडली, आता इथे या प्रेमासेस मध्ये या कॉर्नरला एक झाड होतं, साधारणपणे 90 वर्षापूर्वीचं झाड होतं, मोठं डेरेदार झाड होतं, ते तोडलं, नोंद नाहीये. बरं, ते तोडल्यानंतर तिथे त्या जागी किंवा तिथे कुठली झाडं लावण्याची नोंद पण नाहीये. तर ही खूप चिंताजनक गोष्ट आहे की आपल्याकडे नोंद सुद्धा नाही. इतका गांभीर्य आपल्याकडे फारच कमी आहे या झाडांच्या प्रती किंवा त्या पर्यावरणाच्या प्रती. तर हे आलं पाहिजे. ही सगळी चर्चा केल्यानंतर आता आपण कृतीची वेळ आलेली आहे. तर पहिली गोष्ट आपल्याकडे तरतूद ती कशी करणार ते आपण कृपया क्लिअर करा. दुसरी गोष्ट की आपल्याकडे वेळ पण कमी, म्हणजे एवढी सगळी चर्चा करून तर पुढचे 8 दिवस किंवा 1 महिना जर वेस्ट केला तर आपण 1 वर्ष मागे जाऊ पुन्हा सगळं जे काय पुढच्या वर्षी असं होईल. असं होऊ नये यासाठी आपण तयार होऊ. तुम्ही समिती तयार करणं खूप चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे असलेले मोहिते सरांना त्या समितीमध्ये घ्या. कोणती झाडं लावावी याकरता एक चांगली कार्यप्रणाली ते आपल्याला देतील, त्याचा उपयोग करून घ्या. इथे पर्यावरणासाठी असलेले काही संघटना असतील, काही संस्था असतील, त्यांना सुद्धा त्या समितीमध्ये घ्या आणि पर्यावरणासाठी अतिशय जागरूकपणे, अतिशय सजगपणे आपण इथे काम करूया. सगळे आपल्याला सहकार्य करायला झालेले आहेत, आपल्याला कुठला आरोप किंवा असं काही करायला नाही आलेले. जे काही चुका झालेल्या असतील त्या लवकरात लवकर निस्तरून माझं म्हणणं एवढंच आहे की या पुढच्या 8 दिवसामध्ये आपण एक कृती आराखडा तयार करून पुढच्या त्याच्या महिन्याभरामध्ये पूर्ण जून महिना आणि जुलै महिना आपण हे वृक्षारोपण करू शकतो. कृपया याची नोंद. त्यामुळे आपण फक्त जागतिक जैवविविधता दिवस म्हणजे हा पण अर्ध्या लोकांना माहिती असेल, माहिती नसेल, आपण फक्त दिवसाचं प्रोनाउन्सिएशन करतो, कुठेतरी फोटो काढतो आणि तो विषय तिथेच संपवतो. पण अत्यंत जागरूकपणे आपण जे काही प्रश्न आतापर्यंत उपस्थित केलेले आहेत ते मी सगळे नोट डाऊन करून घेतले. आपल्या मागणीप्रमाणे एक 8 दिवसाच्या आत प्रशासन लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आणि आपल्यातले जे काही तज्ञ मंडळी सहकार्य करण्यास तयार आहे अशा सगळ्यांच्या सहकार्याने आपण एक रोडमॅप तयार करूयात. आता याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत जसं की निधीची तरतूद करणे, तर त्याच्यावरती पण सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे स्वतंत्र असा निधी उपलब्ध नाहीये. परंतु आता आपली असेसमेंट झाल्यानंतर वृक्षकर नावाचा ज्या वेळेला नवीन कर लागू होईल प्रत्येक घराला, त्या निधीमधून आपण हा मेंटेनन्सचा विषय हा मार्गी लावू शकतो, जे की आता प्रस्तावित आहे. ते लागू झाल्यानंतर तो माझ्या माहितीप्रमाणे कायमस्वरूपी प्रश्न निधीचा मिळेल. त्यानंतर आपल्या प्रशासनाकडून जे काही सहकार्य अपेक्षित आहे, जसं की परवानगी देताना काही गोष्टी बंधनकारक करणे किंवा जे ओपन स्पेसेस आहेत
तिथे आपल्याला ज्या प्रस्तावित जागा असतील किंवा यापुढे जे आपण ताब्यात घेणार आहोत तिथे वृक्ष लागवड आपल्याला करता येईल. या सगळ्या बाबींचा सर्वपंग विचार करून नगरपंचायतच्या वतीने एक 8 दिवसामध्ये आपल्या सर्वांना तो रोडमॅप देण्यात येईल. आणि आपण सुचवल्याप्रमाणे नागरिकांची एक कमिटी असणंच म्हणजे तो एक चेक पॉईंट ठरू शकेल की प्रशासन जसं तुम्ही सुचवलं तसं प्रशासनाकडूनही काही त्रुटी असू शकतील, त्या त्रुटी होऊ नयेत आणि आपण जे काही एक्झिक्यूट करतोय हे लॉंग लास्टिंग असावं याची दक्षता घेण्यासाठी आपली कमिटी, त्यावरती एक विजिलन्स कमिटी टाईप ऑफ आपण म्हणू शकतो ती आपण एक फॉर्म करू आणि आपल्या मार्गदर्शनाने आपल्याला जेवढे काही रिफॉर्म्स करता येतील ते निश्चितच करू अशी प्रशासनाच्या वतीने मी ग्वाही देते. आणि आजची मीटिंग संपली आणि आपल्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा नगरपंचायत हे नंतर करायचं आहे हो, माती पाहिजे. त्यांच्या नावाच्या